मीरा रवींद्र काथार, वार्ड क्रमांक 7. तुम्ही कोणत्या पक्षाकडून उमेदवारी लढवता आणि आतापर्यंत तुम्ही राजकीय क्षेत्रात आणि सामाजिक क्षेत्रात किती दिवसापासून कार्यरत? मी भाजप या पक्षाकडून उमेदवारी लढवली आहे. पक्ष भाजप आणि निशाणी कमळ. आणि मी 2009 पासून ग्रामपंचायत सदस्य होते. तरी नंतर नगरपंचायत झाली तेव्हाही मी इलेक्शनला उभे होते भाजपकडूनच. पहिले राष्ट्रवादीत होते ग्रामपंचायतला, आणि नंतर आता 2025ला सुद्धा मला कमळ आणि निशाणीनं उमेदवारी दिली भाजपनं, आणि मी उमेदवार म्हणून आज उभी येते. तुम्ही ग्रामपंचायत सदस्य असताना काय काय कामं केलेली आता? माझ्या वार्डामध्ये ड्रेनेज लाईन झाली, रोड झालेत, आणि भरपूर अशी पाण्याची नळ योजना झाली. टाक्याचं बांधकाम, विहिरीचं बांधकाम, जिल्हा परिषदेच्या शाळेचे रुमा, घरकुल. आता वॉर्डामध्ये काय कामं शिल्लक आहे तुम्ही ते कसं पूर्ण करणार? आता मागच्या पंचवार्षिकला सुद्धा माझ्या वार्डामध्ये 7 नंबरमध्ये 2 सामाजिक सभागृहाचं काम झालं. एक कातार समाजाच्या सभागृहाचं काम झालं आणि एक आप्पा समाजाच्या सभागृहाचं काम झालं. पुढं काय कामं करणार? आता पुढं फिल्टर पाण्याची योजना आली आमच्या फुलंब्री शहरात, तर मी माझ्या वार्डामध्ये घरोघर फिल्टर पाण्याची नळ योजना देणार आहे, व सिमेंट काँक्रीटचे रोड करणार आहे. मुलाचं शिक्षणासाठी प्राधान्य देणार आहे. ज्याला घरकुल नाहीत त्याला घरकुल देणार आहेत. आता नगराध्यक्ष पदासाठी सुहास भाऊ उभे आहेत आणि तुम्ही नगरसेवक पदासाठी, तर तुम्ही याच्याकडे कसं बघता आणि तुम्ही पुढं तुमचं व्हिजन काय असणार आहे, म्हणजे वार्डाच्या विकासासाठी काय करणार पुढे चालू? हो ना, मी सांगितलं ना, ज्याला घरकुल नाहीत त्याला घरकुल योजना मंजूर करून देणार. फिल्टर पाण्याची नळ योजना आली, आता घरोघरी फिल्टर पाण्याची नळ योजना देणार. आणि माझ्या वार्डात जो विकास कमी आहे तो मी पूर्ण करणार. तुमचा आता तुम्ही प्रचार करताय, घरोघरी जाताय, कसा रिस्पॉन्स मिळतोय नागरिकांचा? आता सध्या तर माझा चांगला रिस्पॉन्स आहे. मतदारांना तुम्ही या निमित्ताने काय आवाहन करणार? तुम्ही ज्या लाडक्या बहिणीचे योजनात नावं नाही आहे ते मी सांगितलं की मी करून देईन. ज्यांना घरकुल नाही आहेत त्यांना घरकुलची योजना करून देईन. ज्या मुलाचं शिक्षणाचं काही प्राधान्य नाही त्यांना मी शिक्षणासाठी प्राधान्य देणार आहे, गोरगरिबासाठी. नाही, मतदारांना काय आवाहन करणार तुम्ही? थोडं थांबा, एक मिनिट. मतदार सुहास भाऊ शिरसाट नगराध्यक्ष पदासाठी उभे आहेत. त्यांची बटन क्रमांक 3. मी प्रत्येक घरोघरी जाऊन सांगणार आहे की नगराध्यक्षासाठी 3 या क्रमांकाचं बटन दाबून आणि माझं 1 या क्रमांकाचं कमळाचं बटन दाबून प्रचंड बहुमतानं विजय करावा. ओके, धन्यवाद. तर फुलंब्रीच्या सगळं जनतेला, मतदारांना ही नम्र विनंती. वार्ड क्रमांक 7 मधून माझ्या मामी मीरा रवींद्र काथार या उभ्या आहे. त्यांना प्रचंड मतदानाने तुम्ही विजय करा. व पुढं सुहास भाऊ हे आपल्या नगराध्यक्षासाठी उभे आहे. तरी सर्वांनी भाऊंना सोबत घेऊन जो विकास पहिले झाला आहे त्याला अजून वाढवण्यासाठी भाऊंना व माझ्या मामींना सगळ्यांनी या मतदानासाठी मदत करावी.